नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. फक्त 2 ते 3 वेळेस हा जादुई बोळा तुम्ही दातामध्ये धरा. दाताला लागलेली कीड, दाताला झालेली कॅव्हिटी याने पूर्णपणे निघून जाते आणि दात तुमचा पूर्णपणे दुखायचा थांबून जातो. दाताला कीड लागल्यामुळे होणाऱ्या ज्या वेदना असतात त्या खूपच त्रासदायक असतात आणि आपल्याला झोपसुद्धा लागत नाही, इतकी आपल्याला त्रास होतो. दाताच्या संरक्षणासाठी असणारा जो मुलामा असतो, ज्याला आपण इनॅमल म्हणतो, टीथ इनॅमल म्हणतो, आणि आतील भाग जो असतो त्याला डेंटाईन म्हणतो. जेव्हा विषाणूच्या हल्ल्यामुळं हा खराब होतो तेव्हा दाताला कीड लागते, जिथं आपण बॅक्टेरियल लोड वाढला असं म्हणतो. आणि हा बॅक्टेरियल लोड त्याचबरोबर दाताला लागलेली कीड पूर्णपणे नष्ट करण्याचं काम हा उपाय करतो. दाताला जर कीड लागलेली असेल आणि दाताच्या नसावर जर दाब पडला, तो दाब कधी पडतो तर गरम किंवा गार किंवा गोड पदार्थ खाल्लं की त्या नसावर दाब पडतो आणि आपल्याला तीव्र वेदना होतात. त्याचबरोबर दाताच्या आतल्या भागामध्ये संसर्ग जर झाला बॅक्टेरियल लोडमुळे तरीसुद्धा आपले दात जे आहेत ते दुखतात, दात सेन्सिटिव्ह होतात आणि आपल्या दाताला सेन्सिटिव्हिटी आहे असं आपण म्हणतो. यापैकी कुठलीही समस्या जर तुम्हाला असेल तर अगदी हा उपाय तुम्ही करून बघा. तुमचे दातदुखीची समस्या पूर्णपणे निघून जाईल, दातामधली कीड पूर्णपणे मरून जाईल, बॅक्टेरियल लोड त्या ठिकाणचा पूर्णपणे कमी होऊन जाईल आणि दात दुखायचं पूर्णपणे थांबून जाईल. हा सहजरित्या करता येणारा उपाय आहे. हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी देशी दारू लागणार आहे. आता दारू किंवा अल्कोहोल हे शरीरासाठी घातक असतं. कोणीही ड्रिंक करायची गरज नाही, ड्रिंक करू नये. दारू, अल्कोहोल शरीरासाठी घातकच असतं. मात्र त्या अल्कोहोलचे काही फायदेसुद्धा असतात, जसं की शेतामध्ये आपण पिकावर फवारणी करण्यासाठी त्याचा वापर करतो. त्या ठिकाणची कीडसुद्धा या अल्कोहोलनं मरते, इतकं स्ट्रॉंग अल्कोहोल असतं. हे अल्कोहोल आपल्याला याच्यासाठी का वापरायचं आहे तर हे इथिल अल्कोहोल असतं, त्याला आपण इथेनॉल म्हणतो, उपयोगासाठी आणायचं आहे. दुसऱ्या प्रकारचं अल्कोहोल जे घातक अल्कोहोल असतं ते वापरायचं नाही, म्हणून देशी दारूमध्ये हे इथिल अल्कोहोल असतं, म्हणून आपल्याला ते या ठिकाणी वापरायचं आहे. तर हे जे इथिल अल्कोहोल असतं किंवा ही जी देशी दारू आहे ते दातामधला बॅक्टेरियल लोड 100% कमी करण्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी झालेली कीडसुद्धा ही पूर्णपणे मारून टाकते. तर आपल्याला अगदी 2 ते 3 थेंब दारू आपल्याला या ठिकाणी लागणार आहे, जास्तसुद्धा आपल्याला या ठिकाणी लागणार नाही. तर काय करायचं आहे, कापसाचा बोळा घ्यायचा आहे, कापूस घ्यायचा आहे आणि तो त्या दारूमध्ये आपल्याला बुडवायचा आहे, पिळून घ्यायचा आहे चांगला. आणि जो दात आपला दुखतोय किंवा ज्या दाताला आपल्याला कीड लागलेली आहे, ज्या दाताला आपल्याला कॅव्हिटी झालेली आहे, त्या ठिकाणी तो मांडायचा आहे आणि लाळ आपल्याला थुका पूर्णपणे थुकून द्यायचा आहे, गिळायचं अजिबात नाही. पूर्णपणे आपल्याला ते थुकून द्यायचं आहे. देशी दारूच का वापरायचे तर त्याच्यामध्ये हे इथिल अल्कोहोलचं प्रमाण थोडंसं जास्त असतं, म्हणजे 28 ते 42च्या दरम्यान त्याच्यामध्ये अल्कोहोलचं प्रमाण असतं, म्हणून ते वापरायचे आपल्याला. आणि ते पूर्णपणे थुकून टाकायचे, अजिबात गिळायचं नाही. त्या थुकीमध्ये तुमच्या दातामधली कीड पूर्णपणे निघून गेलेली असेल, त्याचबरोबर कॅव्हिटीसुद्धा तुमची पूर्णपणे निघून गेलेली असेल, त्या ठिकाणचा बॅक्टेरियल लोड जो आहे तो पूर्णपणे तुमचा कमी झालेला असेल. त्यामुळं एक वेळेस जरी तुम्ही हे दातामध्ये धरलं तरी दातदुखी तुमची पूर्णपणे थांबून जाते. 2 ते 3 वेळेस तुम्ही असं करा, दिवसातून 1 किंवा 2 वेळा करू शकता. असं 2-3 दिवस जर केलं तर तुमचा दात दुखायचं कायमस्वरूपी थांबून जातं आणि दात तुमचा त्या ठिकाणी वाचतो. म्हणून याचा सांगितलेल्या पद्धतीनं वापर करा. ड्रिंक करू नका. ड्रिंकचं कुठलंही समर्थन आम्ही करत नाही, फक्त त्याचा आयुर्वेदिक वापर या ठिकाणी मी तुम्हाला सांगितला. तर दाताची समस्या असेल, दात दुखत असेल तर हा उपाय तुम्ही अवश्य करून बघा. तुम्हाला फरक पडला की नाही पडला ते तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा. ज्यांनाही आवश्यकता आहे त्यांच्यापर्यंत हा उपाय तुम्ही अवश्य शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.